मी राहायला खारदेव नगर महानगरपालिकेच्या वसाहतीमध्ये राहतो आणि गेले 25 ते 30 वर्ष मी मैत्री पार्क या ठिकाणी व्यवसाय करतो. नेमकी काय व्यवसाय आहे आणि काय घटना घडली, काय नेमकी काय काय? यापूर्वी माझं जे दुकान होतं ते याचं टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं होतं. ते याच्यामध्ये MMRDमध्ये कटिंग झालं आणि माझं त्याचबरोबर दुसरं जे पाठीमागे शॉप होतं ते वडापाव आणि कोल्ड्रिंक सेंटर अशा पद्धतीचं होतं आणि ते देखील 25-30 वर्षे इथे आहे. परंतु काही माझ्या समोरच्या रोड बाजूच्या असलेल्या काही गाळाधारक ह्यांची 2010मध्ये कोर्ट ऑर्डर झालेली होती की हे सगळे गाळाधारक हे अनलिगल आहेत आणि त्यांची कोर्टाच्या माध्यमातून त्यांचं सर्वस्वीपणे डेमोलिशन झालेलं होतं. तरी देखील त्यांनी ते गाळे पुन्हा उभारलेले आहेत आणि ते उभारून आमचे त्यांच्या मागे असलेल्या गाळ्यांना दरवाजे काढून आमच्या गाळ्यांमध्ये एन्क्रोचमेंट करत आहेत. आणि अशाच पद्धतीचा प्रकार आज सकाळी 11:30च्या सुमारास माझ्यासमोर असलेला गाळा तबारक अली आणि यांचा मुलगा, याचे 2 मुलगे आणि तो गाळा जो भाडेतत्वावर तानाजी बदक, त्याचा मुलगा आणि त्याचा पुतण्या, ह्या लोकांनी ग्राइंडर मशीन घेऊन अशा पद्धतीने सगळी यंत्रसामुग्री घेऊन माझ्या गाळ्याचं डेमोलिशन केलं. मी स्थानिक पोलीस स्टेशनला 100ला कॉल केला. तिथे वायरलेस आली. वायरलेसमधून त्या एका व्यक्तीला घेऊन गेले आणि 4 व्यक्ती तिथेच असताना त्या 4 व्यक्तींनी परिपूर्णपणे माझं संपूर्ण माझ्या गाळ्यातलं सगळं सामान काढून फेकून दिलं आणि परिपूर्णपणे माझा गाळा नेस्तनाबूत केला. या प्रकारची तक्रार मी स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यास गेलो होतो. सदर मला तिथे विचारणा झाली की तुमच्याकडे काय पेपर्स आहेत. तर मी पेपर्स माझे सर्व त्यांच्यासमोर ठेवले. अगदी लाईट बिलपासून धुमस्त लायसनपासून सगळ्यात जे काही माझ्याकडे पेपर्स होते ते त्यांना मी दाखवले. तर त्यांचं असं म्हणणं आहे की समोरची व्यक्ती म्हणते की तुम्ही हा गाळा काल उभे केलेला आहेत, मग माझ्याकडे इतके पेपर काय एका दिवसामध्ये आणि एका रात्रीमध्ये तयार होऊन आले का? आणि अशा पद्धतीने मी त्यांच्याशी युक्तिवाद करत असताना मला स्थानिक PSI त्यांचं नाव गोवंडी पोलीस स्टेशनचे ते मला म्हटले की तुमच्याकडे जर त्या जागेवरती तुमच्याकडे जर ते स्ट्रक्चर होतं तर मला सरकारी कोणत्याही कागदपत्रावरती ते स्ट्रक्चर तिथे आहे असं तुम्ही दाखवा. तुमचं दुसरीकडचे स्ट्रक्चर तुमच्याकडे दुसरीकडे कुठे असेल आणि त्याचे पेपर तुम्ही मला दाखवत असाल अशा पद्धतीने तुम्ही मला गृहीत धरून त्यावेळी मला ते पेपर जर तुमच्याकडे तसं तुम्हाला दाखवायचं नसेल तर 10 लोक तुम्ही इथे घेऊन या आणि नंतर मग मी कायदेशीर त्यांच्यावरती कारवाई करतो. अशा माध्यमातून 10 लोक आणण्यासाठी मला सांगितलं आणि मी बाहेर आलेलो आहे. माझ्याकडचे काही लोक 26 जानेवारी असल्याकारणाने कार्यक्रमामध्ये इकडे तिकडे गेलेली आहेत, त्याच्यामुळं मला अवेलेबल झालेली नाही आहेत. पण त्यानंतर माझ्या फोनवरती त्यांच्यावरचे जे अधिकारी चौरे साहेब आणि हे जे कोण PSI घोलप साहेब हे मला वारंवार फोन करून तुम्ही पोलीस स्टेशनला या, तुम्ही पोलीस स्टेशनला या अशा पद्धतीचं माझ्यावरती दबाव टाकत आहेत. ही जागा महानगरपालिकेची आहे, कोणाच्या मालकीची नाही आहे. आणि आता त्यांनी माझं संपूर्ण दुकान तोडून टाकलेलं आहे. माझं सामान बाहेर फेकून दिलेलं आहे आणि त्यांनी कब्जा करून घेतलेला आहे. हिंदू लोक आहे की मुस्लिम? ते मुस्लिम तत्वाची लोक आहेत. आणि तबारक अली म्हणजे ज्यांचा गाळा होता ते तबारक अली ते ऑफ झाले, त्यांची 2 मुलं आणि त्यांनी जो भाडोत्री ठेवलेला आहे त्या भाडोत्र्याचे त्याचा भाडोत्र्या तानाजी बदक, त्याचा मुलगा आणि त्याचा भाचा, अशा पद्धतीने त्यांनी ग्राइंडर घेऊन मशीन घेऊन सगळी यंत्रणा घेऊन तिथे दिवसाचे 11:30 वाजता हा प्रकार घडलेला असताना मी पोलीस स्टेशनला स्थानिक कळवलेलं असताना देखील अशा पद्धतीने माझं संपूर्ण ऑफिस तोडण्यात आलं. माझा गाळा संपूर्णपणे तोडण्यात आला. मला याच्यावरती कायदेशीर न्याय मिळावा ही माझी अपेक्षा आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.